नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 7वी विषय गणित स्कॉलरशिप परीक्षा घटक 23 क्षेत्रफळ याच्यातील घटक स्वाध्याय क्रमांक 23.1 या ठिकाणी आपण अभ्यासणार बघा, आहोत. स्वाध्याय 23.1 याच्यातला प्रश्न क्रमांक आपला तिसरा आहे तुमच्या स्वाध्याय 23.1 मधला, पण आपला चाललेला आहे 8वा प्रश्न. काय काय दिले त्याच्यात आधी समजून घेऊया आपण. एका खोलीला चौरस आकृती 400 फरशा बसवल्या. कशी एक खोली? एक खोली 400 फरशा बसवल्यात. जर फरशीची प्रत्येक बाजू निम्मी केली तर किती फरशा लागतील? बघा, फरशीची प्रत्येक बाजू जर निम्मी केली तर किती फरशा लागतील हे आपल्याला काय करायचंय, पाहायचंय. आता याच्यात चौरस आहे आणि त्या चौरसात किती आहे? 400 फरशा बसवायच्या. तर प्रत्येक बाजू काय होणार आहे? निम्मी केलेली आहे. हे डोक्यात ठेवायचं. इथे एक वाक्य देऊन घ्यायचं, फरशीची बाजू जर निम्मी केली फरशीची बाजू निम्मी केली तर तिचे क्षेत्रफळ चार पट कमी होते. 4 पट काय होतं? कमी होतं. म्हणजेच फरशीची संख्या फरशीची संख्या 4 पटनं वाढते. जर ती 4 पटनं वाढली तर मग आपल्याला प्रश्न काय आहे? फरशा किती होतील? फरशा बरोबर चौरस आकृती खुर्ची किती फरशा झाल्या? 400 गुणुले इथं काय म्हटलंय? जर फरशीची प्रत्येक बाजू निम्मी केली. आता इथं काय केलंय? निम्मी केलं, क्षेत्रफळ 4 पटनं कमी होतं, म्हणजे फरशीची संख्या काय होते? 4 पटनं वाढते. आणि म्हणून 400 ला कितीने गुणायचं? 4 न गुणायचं. गुणाकार केला 1600 उत्तर आलं. फरशांची संख्या किती असणार आहे तुमच्या? 1600. 9वा प्रश्न. एका आयताची परिमिती 56 सेंटीमीटर असून, बघा, आयताची परिमिती 56, लांबी 16, तर त्या आयताचं क्षेत्रफळ काढायचं. मग आता लक्षात घ्यायचंय, आपल्याला आयत हा असा आयत असतो. त्या आयताची परिमिती दिलेली आहे पी म्हणजे काय? परिमिती 56. लांबी किती दिलेली आहे? एल म्हणजे काय? 16 लेंथ. आता ही काय करायची आहे? बी रुंदी काढायची आपल्याला. हा मुद्दा आहे पहिला. मग आपल्याला काय करायचंय बघा, आयताची परिमिती म्हणजे पी बरोबर 2 कंसात एल अधिक बी. एल म्हणजे लांबी, बी म्हणजे रुंदी. आता परिमिती किती दिलेली आहे? 56 बरोबर 2 कंसात लांबी किती? 16 अधिक बी. आता हे 56 इकडं, आता 2 काय आहेत? उजवीकडे गुणाकार आहेत. डावीकडे आल्यावर काय होतील? भागाकार होतील ना, का नाही होणार? म्हणजे 56 भागिले 2 बरोबर 16 अधिक बी. आता 16 अधिक बी बरोबर 28. 28 कसं आलं? या 2 न या 56 ला भागलं. आता बी बरोबर 28 वजा 16 म्हणजे बी बरोबर किती? 28 मधून 16 गेले, किती राहिले? 8 मधून 6 गेले 2 आणि 2 मधून 1 गेला. ही रुंदी भेटली. आणि आपल्याला माहिती आहे आयताचं क्षेत्रफळ म्हणजे काय? आयताचे क्षेत्रफळ एलबी, लांबी गुणुले रुंदी. मग लांबी किती होती? 16, रुंदी किती आली? 12. आता या दोघांचा गुणाकार करा. 16 गुणुले 12. 16 गुणुले 12. बघा, 12 72, 40 7, 12 1 12, 12 7 किती झाले? 19. 192. 192 चौसेमी हे त्याचं उत्तर. 10वा प्रश्न आहे. एका अर्धवर्तुळाची परिमिती 108 सेंटीमीटर आहे, तर त्या अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
बघा हे अर्धवर्तुळ आहे आणि याची काय केली त्यांनी परिमिती दिलेली आहे, म्हणजे आपण असं म्हणू अर्धवर्तुळाची परिमिती. अर्धवर्तुळाची परिमिती कळलं? किती दिली? 108. आता आपल्याला काय करायचंय? अर्धवर्तुळाची परिमिती काढण्यासाठी सूत्र माहिती पाहिजे. P बरोबर काय सूत्र आहे? पाय आर कंसात पाय आर प्लस कंसात काय सूत्र? कंस येईल का? नाही, डायरेक्ट पाय आर प्लस 2r. आता किमती टाकून घेऊया याच्यात. पेरिमीटर किती दिली होती? 108. पायची किंमत किती आहे? 22/7 गुणिले इकडे किती आहे? r प्लस 2r. आता याच्यावरून आपल्याला काय करावं लागणार आहे? r ची किंमत काढायची आहे. कोणाची किंमत काढायची आहे? r ची किंमत काढायची. बोला आता कशी काढावी लागेल r ची किंमत? ह्याच्यातून आपल्याला काय करावं लागेल? एक r कॉमन घेता येईल का? एक r कॉमन घेता येईल का? एक r कॉमन घेता येईल. मग बघा इथं, कारण इथं काय आहे? छेदस्थानी आहे, तो इकडे घ्यायचा आहे, पण तो डायरेक्ट एकटा नाही येत इकडं. तिथल्या पण खाली 7 पाहिजे, तेव्हा इकडे घेता येईल. कळलं? मग आता मी आधी काय करतो? r ला बाहेर घेतो. मग r कंसात 22/7 अधिक 2. कळलं? आता इथं तिरकस गुणाकार करून घेतो. 108 बरोबर r यांचा तिरकस गुणाकार झाला कंसात मध्ये 22 अधिक 7 गुणिले 2, 7 2 14 छेद किती? 7. आता काय? हा 7 इकडे घेता येईल. आता 7 उजवीकडचा कुठे घेता येईल? डावीकडे घेता येईल, म्हणजे भागाकाराचा इकडे गुणाकारामध्ये घेता येईल आपल्याला. 108 गुणिले 7 बरोबर r. 22 अधिक 14 किती भेटले? 36. आता काय? हे बघा r बरोबर 108 गुणिले 7 भागिले किती? 36. आता r ची किंमत काढायची. 36 न 108 ला भाग जातो का? तो पहा. नसेल जात तर 9 न जातोय का? तो बघा. किंवा 12 न जातोय का? डायरेक्ट बघा. 12 त्रिक 36 आणि 12 9 किती? डायरेक्ट जातोय. 12 त्रिक 36 आणि 12 9 108. म्हणजे उत्तर किती आलं बघा? r बरोबर 9 गुणिले 7 भागिले 3. परत ह्या 3 न 9 ला भाग जातो. 3 त्रिक 9. राहिलं कोण? r बरोबर 3 गुणिले 7. कळलं? 3 न 9 ला भागलं, 3 आले 3 आणि 7. आता 7 त्रिक किती? 21. ही कोण भेटली? त्रिज्या. आता अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला. मग अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ काय? अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र 1/2 पाय r वर्ग 1/2 पाय r वर्ग 1/2. ठेवून देऊया किमती. 1/2 पायची किंमत 22/7 गुणिले r ची किंमत किती? 21चा वर्ग. मग आता काय होईल? जे जे कॅन्सल होईल ते कॅन्सल करायचे. या 2 न 22 ला भाग गेला बघा. किती राहिले? 11. या 7 न आता इथं असं होईल बघा. 11/7 गुणिले 21 गुणिले 21. या 7 न 21 ला भाग गेला, किती आले? 3. राहिलेली संख्या बघा. 11 गुणिले 3 गुणिले 21. 11 3 33. 33 गुणिले 21. यांचा गुणाकार करायचा. 33 गुणिले 21 किती उत्तर आलं बघा? 693. आता ह्याला एकच द्यावं लागेल ना? 4 सेमी. हे त्याचं झालं उत्तर. कळलं? गेलो. अकरावा प्रश्न आहे. एका चौरसाचे क्षेत्रफळ 100 सेंटीमीटर वर्ग आहे. तर त्या चौरसात आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या काढायची आहे आपल्याला. आता आकृती बघू अगोदर कशी आहे. काय म्हटलंय त्यांनी? वर्तुळ. ते वर्तुळ आहे आणि वर्तुळाला
ही अशी आकृती त्यांची, चौरस आणि चौरसाच्या आतमध्ये वर्तुळ आहे आणि त्यांचं म्हणणं काय आहे, चौरसाचं क्षेत्रफळ 100 आहे. म्हणजे हे बघा, आता ही वर्तुळाची काय झाली, त्रिज्या झाली, हा वर्तुळाचा काय झाला, व्यास झाला. वर्तुळाचा व्यास आणि चौरसाची बाजू कशी असते, समान. कधी असते, जेव्हा चौरस वर्तुळाला काय करत, आतून. मग बघा इथं मी लिहितो वाटतं, चौरसाची बाजू बरोबर वर्तुळाचा व्यास. हे डोक्यात ठेवायचं. अशा प्रश्न. पण आता काय म्हटलंय, चौरसाचं क्षेत्रफळ किती दिलंय, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे, बाजूचा वर्ग. मग क्षेत्रफळ किती दिलं, 100. इकडं काय, बाजूचा वर्ग. मग आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं, मग बाजू बरोबर किती भेटलं, 10. ओके. आणि इथं काय म्हटलंय तुम्ही, चौरसाची बाजू आणि व्यास समान असतो. आणि आपल्याला काय सांगितलंय बघा, इथं देऊन टाकतो आता बाजू किती, 10. मग आता त्रिज्या बरोबर काय, d/2. d/2 म्हणजे व्यास भागिले 2. आपल्याला त्रिज्या विचारलेली आहे, म्हणजे 10/2 बरोबर किती, 5. म्हणजे वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर. 12वा प्रश्न, एका सभागृहाची लांबी 20 मीटर, रुंदी किती, 17 मीटर. सभागृह आता लांबी 20 आणि रुंदी किती आहे, 17. म्हणजे आपण सभागृहाची आकृती काढून दाखवतो मला, ही अशी. मग लांबी किती बोललेत, 20 आणि रुंदी किती बोललेत, 17. हिला म्हणायचं L आणि हिला म्हणायचं ब्रेड B. तर त्या सभागृहात अर्धा मीटर बाजू, बघा या सभागृहात काय सांगितलं त्यांनी, अर्धा मीटर बाजू असलेल्या चौरस आकृती फरशी, चौरस आकृती फरशी. आणि बाजू किती सांगितली, चौरस आकृती फरशीची बाजू किती आहे, अर्धा मीटर. अर्धा मीटर म्हणजे किती रे, 0.5 मीटर. ओके. हे चौरसाच्या त्या फरशीच्या बाबतीत झालं आणि हे आयताच्या बाबतीत, याला आपण काय म्हणूया, आयत. आता पुढे काय म्हटलंय, किती फरशा लागतील, काय म्हटलं त्यांनी, किती फरशा लागतील. मग फरशा बरोबर सभागृहाचे क्षेत्रफळ भागिले चौरस आकृती फरशी आहे, काय आहे, चौरस आकृती. मग इथं आपण काय म्हणणार, फरशीचे क्षेत्रफळ. सभागृहाचे क्षेत्रफळ म्हणजे काय येणार एकदा आता, LB. आणि फरशीचे क्षेत्रफळ म्हणजे काय, बाजू बाजू गुणिले बाजू का, चौरस आकृती आहे. आता याची किंमत ठेवून घेऊया, कोण आहे, 20 गुणिले 17 आणि बाजू किती आहे, 0.5 गुणिले 0.5. करायचा यांचा गुणाकार, किती गुणाकार आला बघा, या दोघांचा गुणाकार करू ना. 17 दुने किती झाले, 34 आणि हा माग 0 आहे, 340. खाली किती, 0.5 गुणिले 0.5 किती आलं उत्तर, 0.25. बरोबर. आता हे खालचा कॅन्सल करायचं आहे, म्हणजे याला किती गुणावं लागल, 100. 34 3 शून्य आणि इकडे किती झाले, 25. आता 34,000 दिले त्यांनी, त्याला 25 न भागा, किती उत्तर आलं बघा पटकन. 25 चा पाडा येतो डायरेक्ट, 25 का 25. 34 मधून 25 गेले, किती राहिले बघा पटकन, 9 राहिले. नक्की 90 झाले. मग 25 चौक 100, 25 त्रिक 75. 90 मधून 75 गेले, किती राहिले बघा, 90 मधून 75 गेले, 15 राहिले, किती आले, 150. 25 सब किती, 150 आणि मागचा राहिले 1 0. म्हणजे उत्तर किती फारशा लागल्या, 1360. हे त्याचं उत्तर. 13वा प्रश्न आहे बघा, काय दिलंय, 18 सेंटीमीटर लांबी, 8 सेंटीमीटर रुंदी, काय दिलाय, आयत. चला ठीक आहे, मग आकृती काढून घेऊ अगोदर. हा आयत आहे,
पहिल्या प्रश्नानुसार याची लांबी 18 आणि याची रुंदी किती 8. मग हिला बी म्हणतो आपण आणि हिला काय म्हणतो एल. ओके, पुढे काय म्हटलंय आता ह्याचा आधी क्षेत्रफळ काढून घेऊया. या आयताचं वाटलं करून घेऊया आधी. काय होईल या आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणुले रुंदी 18 गुणुले 8 किती आला गुणाकार 144. ओके, हे पहिल्याचं झालं. आता काय केलं त्यांनी ते सांगतो. असलेल्या आयताची लांबी 2/3 पट केली म्हणजे नवीन आयत तयार होईल. बघा हा नवीन आयत. आता ह्या आयतात या लांबीपेक्षा किती 2/3 पट म्हणजे किती होईल बघा याची 18 गुणुले 2/3 पट म्हणजे उत्तर किती भेटलं 3 न 18 ला भागलं किती आलं 3 × 18 बरोबर किती 6 गुणुले 2 म्हणजे 6 दुने 12. 12 लांबी भेटली या आयताची नवीन आहे. मी इकडं याला म्हणतो मध्ये नवीन आहे. आता रुंदी किती केली या रुंदीच्या किती पट 3/2 पट केली. मग याने याला भागलं किती आलं 4 आणि इकडे किती 3. 4 × 3 = 12 म्हणजे नवीन आयताची लांबी पण 12 आणि रुंदी पण 12. आता त्याचं क्षेत्रफळ काढू. मग नवीन आयताचे क्षेत्रफळ काय LV 12 गुणुले 12 उत्तर किती आलं 144. मला सांगा या दोघांमध्ये काय फरक झाला. हे क्षेत्रफळ आणि हे क्षेत्रफळ पहिल्या आयताचं क्षेत्रफळ 144 आणि नवीन आयताचं पण क्षेत्रफळ किती झालं 144. याचा अर्थ काय क्षेत्रफळ तेवढेच राहिले. कुठलाही बदल झाला नाही. कळलं. हे आधी तुम्हाला सोडून पाहावं लागतं. चौदावा प्रश्न आहे. एका बागेची लांबी 200 मीटर क्षेत्रफळ 3 हेक्टर 20 आर तर बागेची रुंदी किती. आता आपण गृहीत धरूया ही अशी बाग आहे आयताकृती आहे. लांबी किती दिलेली आहे ही 200 मीटर झाली लेंथ आणि ही काय करायची ब्रेड काढायची आणि क्षेत्रफळ दिलंय त्यांनी 3 हेक्टर 20 आर. काय हेक्टरचं आणि आरचं आपल्याला मीटर मध्ये रूपांतर करून घ्यावं लागेल आधी. कशामध्ये रूपांतर करायचं मीटर मध्ये. मग 1 आर काय 1 आर म्हणजे 100 मीटर. किती असतं 100 मीटर. 1 आर म्हणजे 100 मीटर स्क्वेअर. आपल्याला किती आर दिले 20 आर. मग 20 आर बरोबर किती 20 गुणुले 100 म्हणजे किती उत्तर आलं हे 20 आर बरोबर 2000 मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर आता हेक्टर 1 हेक्टर म्हणजे किती 1 हेक्टर बरोबर 10,000 मीटर स्क्वेअर. 1 हेक्टर बरोबर 10,000 मीटर स्क्वेअर. मग 3 हेक्टर बरोबर किती 3 गुणुले हे झालं 3 हेक्टरचं. 3 हेक्टरचं 30,000 मीटर स्क्वेअर. आता एकूण क्षेत्रफळ किती झालं मग 30,000 अधिक 2,000 उत्तर किती आलं रे. बोला बेरीज करता येते का 32,000 काय मीटर 32,000 मीटर स्क्वेअर. आता पुढचा मुद्दा आपला काय आहे रुंदी काढायची आहे. हे आयताचं झालं म्हणजे ह्या बागेचं क्षेत्रफळ झालं एवढं एकूण. आता LB आयताचं क्षेत्रफळ किती आहे इथं देतो 32,000. इकडे लांबी गुणुले रुंदी बरोबर किती 32,000. लांबी किती दिलेली यांनी 200 200 बी म्हणून बी बरोबर किती
32,000 भागिले 200. बघा उत्तर जे आहे तुमचं ते किती यायला पाहिजे. हे 2 शून्य पळून गेले. 320 भागिले 2 16 32 म्हणजे 160. बी बरोबर 160 आणि एकक काय पाहिजे याला मीटर. या कळलं. पुढचा प्रश्न आहे 15वा. वर्तुळाचा परिघ दिलाय 88 सेंटीमीटर, तर त्याचं क्षेत्रफळ किती. हे वर्तुळ, ही वर्तुळाची त्रिज्या आणि हे वर्तुळाचा परिघ. मग परिघ बरोबर पी बरोबर किती 88 आणि मग परिघ बरोबर सूत्र आहे 2 पाय. कोणाचा परिघ वर्तुळाचा आणि किती दिला त्यांनी 88 बरोबर 2 22/7 गुणुले r. मग आता काय करावं लागेल बघा. हे r एका बाजूला ठेवून देऊ. 88 गुणुले 7 भागिले 2 गुणुले 22. ज्याने भागतंय त्याने भागायचं. 22 चोक 88 किती राहिले बघा. 4 गुणुले 7 भागिले 2. 2 न 4 ला भागलं उत्तर किती आलं बघा 2. म्हणजेच r बरोबर 2 गुणुले 7. 7 2 14. ही कोण भेटली त्रिज्या भेटली. आपल्याला काय काढायला सांगितलंय क्षेत्रफळ. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय r वर्ग. 22/7 गुणुले r चा वर्ग म्हणजे 14 गुणुले 14. या 7 ने या 14 ला भागलं 2 आलं. म्हणजेच वर्तुळाचे क्षेत्रफळ 22 गुणुले 2 गुणुले 14. 22 2 44 आणि 44 गुणुले 14. बोला कोणाला येतो गुणाकार भागाकार. 616 येतंय का. याला गुणलं 44 न 14 ला गुणलं उत्तर किती आलं 616. बर इथं सेंटीमीटर आहे म्हणजे इथं काय पाहिजे सेंटीमीटर स्क्वेअर. त्याचं उत्तर कळलं. प्रश्न आहे. एका आयताची लांबी कंसात 4m+3 सेमी आहे, रुंदी 3m+1 सेमी असून त्यांची परिमिती 50 सेमी आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती. आपण पहिला त्याची परिमिती काढून घेऊ. म्हणजे m ची किंमत काढून घेऊ. मग आयताची परिमिती काय आहे 2 कंसात लांबी गुणिले रुंदी, लांबी अधिक रुंदी मग किमती लिहून घ्यायच्या. आता दोन्ही तर गुणिले म्हणजे इथं जाऊन भागिले होणार. चार m + 3m बरोबर 7m आणि 3 + 1 बरोबर 4 बरोबर 25. इथं 4 अधिक आहे म्हणजे इथं गेल्यावर वजा होणार. म्हणजे m बरोबर 21/7. आपल्याला m ची किंमत बरोबर 3 भेटलेली आहे म्हणजे आपल्याला त्याचे क्षेत्रफळ काढायचं आहे. पहिल्यांदा आपण लांबी आणि रुंदी काढून घेऊ. चार त्रिक 21, 4 त्रिक 12, 12 अधिक 3 15, 3 त्रिक 9 अधिक 1 10 म्हणजे त्याची लांबी 15 आणि त्याची रुंदी 10 आहे. मग त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. मग किमती टाकून घेऊ. 15 गुणिले 10 बरोबर 150. इथं cm आहे म्हणजे तो सेमी. आता 17वा प्रश्न आहे. 44 सेमी परिमिती असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 44 सेमी परिघ असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी आहे. आपल्याला त्याची परिमिती दिलेली आहे. आपल्याला त्याचं बाजू काढायचं आहे. मग चौरसाचे क्षेत्रफळ परिमिती बरोबर
बाजू गुणिले 4. मग आपल्याला परिमिती दिलेली 44 दिलेली आहे, म्हणजे 44 भागिले 4 बरोबर 11. चौरसाची बाजू चौरसाची बाजू 11 आलेली आहे. त्याचे क्षेत्रफळ म्हणजे 11 बाजू आहे, म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजे 11चा वर्ग बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 11चा वर्ग म्हणजे 121. मग आपल्याला सांगितलंय 44 सेमी परिघ असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ. परिघाचं सूत्र काय आहे? दोन गुणिले पाय आर, म्हणजे आपण त्याचं किंमत मांडून घेऊ. 2 गुणिले पाय बरोबर 22/7 गुणिले आर बरोबर 44. दोन इथं गुणिले म्हणजे इथं भागिले होणार. भागिले म्हणजे 7 इथं भागिले म्हणजे इथं जाऊन गुणिले होणार, आणि 22 इथं गुणिले म्हणजे इथं आल्यावर भागिले होणार. म्हणजे r बरोबर 7 येणार. आणि त्यानंतर आपल्याला सांगितलंय वर्तुळाचे क्षेत्रफळ. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय r वर्ग, मग किंमत टाकून घेऊ. आपल्याला 7 पायची किंमत 22/7 असते आणि आपल्याला r ची किंमत 7 भेटलेली आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 आहे आणि इथं आपल्याला 4 सेमी दिलेली, म्हणजे इथं पण 4 सेमीच येणार. वर्तुळाचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी आहे, म्हणजे आपल्याला भेटले चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 121 आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 154. म्हणजे त्या दोघांचा फरक 33. बघा या ठिकाणी काय केलंय, त्याचा फरक काढलाय 33. आणि प्रश्न काय होता, चौरसाचे क्षेत्रफळ हे वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीनं कमी आहे, म्हणजे 33 चौ सेमीनं काय आहे, कमी आहे. इथं काय म्हणता येईल आपल्याला, 33 चौ सेमीने कमी. कोणाचं क्षेत्रफळ, इथं आपल्याला फरक काढलाय आपण. चौरसाचं क्षेत्रफळ 33 चौ सेमीनं काय आहे, कमी आहे, हा त्याचा अर्थ होतो. हा 17वा प्रश्न झाला. याच्यानंतर 16वा प्रश्नामध्ये बघा त्यांनी 150 चौ सेमी उत्तर काय केलंय, काढलेलं आहे. ते उत्तर म्हणजे कोणाचं आहे, आयताचं क्षेत्रफळ, ते तिथे विचारलेलं होतं. अशा प्रकारे हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे आणि 23.1 मधील सर्व प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. हा जर व्हिडिओ आवडला तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडे सर या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.